नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज लागले. भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. म्हणजे नगराध्यक्षांपैकी 75% नगरसेवक नगराध्यक्ष हे महायुतीचे आहेत. 3,325 नगरसेवक भाजपचे आहेत. म्हणजे 48% नगरसेवक एकट्या भाजपचे आहेत. आणि त्या तुलनेत महाविकास आघाडीचे पक्ष यांचं संख्याबळ हे 50च्या आत आहे. दोनशे 88 जागा एकूण निवडणुका झाल्या. 288 जागांसाठी 288 पैकी 125हून अधिक नगर परिषदामध्ये भाजपचा डंका आहे. म्हणजे नगराध्यक्षच पाहिलं आपण, नगराध्यक्ष निवडणुकीत 117 नगराध्यक्ष एकट्या भाजपचे आहेत. 117. शिंदे सेनेचे 59, अजितदादांचे 37, काँग्रेसचे 31, शरद पवार राष्ट्रवादीचे 10, ठाकरे सेनेचे 9 आणि स्थानिक आघाड्यांचे 25. हे असं नगराध्यक्षांचं गणित आहे. यात सर्वात महत्त्वाची यावेळेचा निकाल म्हणजे लोकांच्या मनात काय चालू आहे. म्हणजे विधानसभा निवडणुकीत पाहिलं आपण, त्यानंतर 11 महिन्यांनी या निवडणुका होत आहेत आणि नंतर लगेचच 15 दिवसांनी महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालांना महत्त्व आहे की लोकांच्या मनात काय चालू आहे, लोकांना कोण पाहिजे, लोकांना काय पाहिजे, लोकांच्या विचारांचा कल काय आहे. तर या निवडणूक निकालाचा ठीक आहे, ते दिसतं आहे की महायुती पुढे आहे, भाजप सर्वात नंबर 1 आहे वगैरे वगैरे. पण त्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. त्या पलीकडे जाऊन हे निकाल हे सांगतात की अंडर करंट आहे. लोकांच्या मनात अंडर करंट आहे. लोकांना काहीतरी वेगळं पाहिजे आहे, काहीतरी वेगळं लोक विचार करतायत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका या चुरशीच्या होतील. हे असं नंबर 1चा पक्ष भाजप वगैरे चुरशीच्या होतील. त्याचं कारण आहे काँग्रेसने यावेळी घेतलेली मतं, काँग्रेसने घेतलेली उभारी. म्हणजे काँग्रेस जरी 4थ्या क्रमांकाचा पक्ष या निवडणुकीत राहिला, नगराध्यक्षाच्या निवडणुकीत फक्त 31 नगराध्यक्ष काँग्रेसचे आले. तरी हा निकाल काँग्रेसने घेतलेली उभारी दाखवतो. काँग्रेस संपली, काँग्रेसची काही भीती नाही, आता काय काँग्रेसचं काही खरं नाही वगैरे वगैरे हे जे आपल्याला ऐकायला मिळते, तशातली परिस्थिती अंडरग्राऊंड लेवलवर नाही आहे. काँग्रेसचा अजूनही मतदार आहे, तो एकत्र आणला तर भूकंप होऊ शकतो. असे प्रयत्न झाले नाहीत, होत नाहीत, ही भाग वेगळा. परंतु काही नसतानाही काँग्रेसने 31 नगराध्यक्ष निवडून आणले. याचा अर्थ काँग्रेसचा अंडर करंट आहे. काँग्रेसचा अंडर करंट आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका अतिशय अटीतटीच्या होतील. आणि भाजपमध्ये सारं आलबेल नाही आहे. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी निकालावर जी प्रतिक्रिया दिली आहे
ती भाजपने काळजीपूर्वक ऐकण्यासारखी आहे आणि त्यावर चिंतन आणि मनन करण्यासारखं आहे. पण ते कोणी ऐकेल अशातले भाग नाही सध्या. परंतु हे निकाल जे आहेत, ही निवडणूक काँग्रेसच्या भोवती फिरणार आहे. महापालिकेची निवडणूक ही निवडणूक मराठी मतांवर फिरेल आणि मराठी मताचा मोठा भाग जो घेईल तो मैदान मारेल. आता प्रॉब्लेम असा झाला आहे की काँग्रेस स्वबळावर लढते आहे. काँग्रेसला मनसेसोबत जायचं नाही आहे. त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढते, सर्व जागा लढवते 227 मुंबईत. त्यामुळे सर्वाधिक चुरस आहे मुंबईमध्ये आहे. त्यामुळे तिरंगी सामना सरळ तिरंगी सामना होतोय. आता गेल्या 2 निवडणुकीत आपण पाहिलं, विधानसभा आणि लोकसभा, मुस्लिम मतं आणि दलितांची मतं ही मोठ्या संख्येने उद्धव ठाकरेंकडे गेली आणि आजही उद्याही तिकडे जाणार नाहीत याची काही गॅरंटी नाही. हे दलित आणि मुस्लिम मतं सध्या आता 23% आहेत मुंबईमध्ये. सर्वाधिक मतं जी आहेत ती मराठी मतं आहेत, 30%. त्यानंतर नंबर 2ची मतं म्हणजे मुस्लिमांची आहेत. आणि मुस्लिमांची मतं जर एक गठ्ठा मतं जर ठाकरेंकडे गेली तर मग धक्कादायक निकाल मिळू शकतात. त्यामुळे भाजपने वेगवेगळ्या खेळी केल्या आहेत. ते मुंबईमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी वेगळी लढते आहे. म्हणजे नवाब मलिक आणि कंपनीच्या नेतृत्वात लढत आहे तिथे ते मुस्लिमांची मतं खातील. आता मुस्लिमांची मतं किती खातात राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांची, त्याच्यावर बराच निकाल अवलंबून आहे. एकनाथ शिंदे यांना सुद्धा मुंबईत उभं केलं जाणार आहे. त्यांनाही मुस्लिमांची आणि दलितांची मतं खायची आहेत. त्यामुळे 50 वार्ड असे आहेत मुंबईमध्ये, 227 पैकी 50 वार्ड हे मुस्लिम बहुल आहेत. म्हणजे मुस्लिम मतांचा प्रभाव आहे त्या वार्डात. तिथले मुस्लिम मतदार त्या वार्डाचा निकाल फिरवू शकतात. असे 50 वार्ड आहेत. आणि बहुमतासाठी 114 काही नगरसेवक पाहिजेत. 114 जागा जिंकल्या पाहिजेत. एकूण जागा आहेत 227. त्यामुळे गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 31 जागा जिंकल्या होत्या, फक्त 31. यावेळी काँग्रेसने जोर लावला तर काँग्रेस 50च्या वर गेली, 50च्या वर. आणि इकडे ठाकरे बंधू जातील 50च्या वर. हे गणित पाहिलं तर ठाकरे बंधू आणि काँग्रेस हे मैदानात मुंबईची महापालिका हक्क सांगू शकतात. अर्थात काउंटर फिल्डिंग भाजपने लावलेली आहे, तो भाग वेगळा. परंतु मुस्लिम आणि दलित मतं कुठं जातात त्याच्यावर सारा मुंबईचा खेळ आहे. आणि आता काँग्रेसनं त्याच्यावर या 2 मतांवर, गठ्ठा मतांवर हक्क सांगायला काँग्रेस मैदानात उतरली आहे. काँग्रेस मुस्लिमांची मतं खाईल आणि दलितांची मतं खाईल. त्यामुळे
ठाकरेंचं जे गणित होतं की बा इकडे चुलत भावाला सोबत घ्यायचं आणि तिकडे मुस्लिमांची मतं घ्यायची, याला थोडा ब्रेक लागणार आहे. त्यामुळे मुंबईचं गणित इतकं ओपन नाही, म्हणजे असं 1+1=2 असं नाही. मुंबईचा निकाल धक्कादायक राहणार आहे आणि त्याची झलक, त्याचं ट्रेलर आजच्या नगर परिषद निवडणुकांनी दिलेलं आहे. हे नगर परिषद निवडणुकामध्ये छोट्या शहरांचीच निवडणुका होत्या, मिनी विधानसभाच आहे ती. त्यामुळे तिथे या निवडणुकीतली आपण वोटिंग पॅटर्न पाहिलं तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि एकूणच महापालिकेच्या निवडणुका 27 महापालिकांच्या निवडणुका आहेत. या अतिशय चुरशीच्या होतील आणि धक्कादायक निकाल मतदार राजा तुम्हाला देईल. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.